धुळे जिल्हा प्रशासनाने उन्हाळ्यातील पाणी टंचाई संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. आता यामुळे जिल्ह्यातील अनेक दुष्काळग्रस्त गावांना दिलासा मिळालाय. जिल्ह्यातील तब्बल 4 गावांना विहीर अधिग्रहण करण्याचा निर्णय देण्यात आलाय. त्याचप्रमाणे तब्बल 187 गाव आणि 142 वाड्यांसाठी 2,10,00,000चा टंचाई आराखडा आखण्यात आलाय. उन्हाळ्याच्या तोंडावर ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही बातमी उपाययोजना राबवल्याचं सांगितलं जात आहे. जिल्ह्यातील काही गावांमध्ये येत्या काळात संभाव्य पाणी टंचाईचा धोका निर्माण होऊ शकतो असे देखील सांगण्यात येत आहे. आता या निर्णयामुळे जिल्हा शासनाच्या खबरदारीचं कौतुक केलं जात आहे. तर नेमकं कोणत्या गोष्टींचा समावेश केला गेला आहे या निर्णयांमध्ये, आता या संदर्भात प्रशासनाचे पुढचे पाऊल काय? तर चला या बातमीबद्दल संपूर्ण माहिती अगदी सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, संपूर्ण राज्यासह धुळे जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा वर चढलाय. मागील काही दिवसात जिल्ह्याच्या तापमानात लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. यामुळे येत्या काळात जिल्ह्यातील काही गावांना पाणी टंचाईचा झड बसू शकतो असे सांगण्यात येत आहे. याच अनुषंगाने आता धुळे जिल्हा प्रशासनामार्फत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांची यादी करून पाणी टंचाईच्या अनुषंगाने संभाव्य आराखडा आखण्यात आला आहे. यामध्ये मार्च अखेर जिल्ह्यातील तब्बल 187 गाव टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या भागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी एकूण 329 उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. या सर्व उपाययोजनांसाठी शासनामार्फत 2,10,15,000 रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. तर चला सर्वात प्रथम जाणून घेऊया की या उपाययोजनांमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे ते. सर्वप्रथम विहीर अधिग्रहण. जिल्ह्यातील गावांमध्ये वाढती पाणी टंचाई लक्षात घेता आता प्रशासन काही खासगी विहिरी स्वतःच्या ताब्यात घेणार आहे. यामुळे या विहिरींच्या माध्यमातून गावकऱ्यांची तहान भागू शकेल. विहीर अधिग्रहित केल्याबद्दल विहीर मालकाला दरमहा ठराविक भाडे दिले जाणार आहे. द्वितीय, टँकरने पाणी पुरवठा. जिल्ह्यातील अतिदुर्गम दुष्काळग्रस्त भागात अशा प्रकारचे टँकरच्या माध्यमातून गरज पडल्यास पाणी पुरवठा केला जाईल. तृतीय, नळ पाणी पुरवठा योजनांची तातडीने दुरुस्ती. अनेक वेळा गावातील काही भागात दुरुस्ती कामे रखडल्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. म्हणूनच प्रशासनाने अशा प्रकारे खराब झालेल्या पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत. चौथं, नवीन बोरवेल घेणे. सरकारमार्फत आता नवीन बोरवेल घेण्यासंदर्भात देखील योजना राबवल्या जात आहेत. पाचवं, हातपंप आणि पाईपलाईन दुरुस्ती. नळ व्यवस्थेप्रमाणे अनेक वेळा पाईपलाईन हातपंप यांच्या बिघाडामुळे देखील नागरिकांना समस्येला सामोरे जावे लागते. मनाचा ताप प्रशासनाने ग्रामपंचायतींना अशा प्रकारे बिघडलेल्या पाईपलाईन आणि हातपंप दुरुस्तीचे आदेश दिले आहेत. यामध्ये विशेषतः शिंदखेडा तालुक्यातील मेथी, कलवाडी, मांडर आणि खुर्दे या 4 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी खासगी विहिरींचे अधिग्रहण केले जात आहे. विहीर अधिग्रहण केल्यामुळे आता या गावांना टँकरची आवश्यकता भासणार नाही. त्याशिवाय जिल्हा प्रशासनाने 187 गावे आणि 142 वाड्या दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केल्या आहेत. संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक 10 मार्च 2026 रोजी सर्व संबंधित विभागांचा आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आणि पाणी टंचाईच्या संदर्भातील सर्व कामे तत्काळ मंजूर करण्याचे आदेश दिले गेले आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. म्हणूनच महसूल विभाग आणि पंचायत समिती यांनी पाणी पुरवठा विभागाची समन्वय साधले आहे. त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनाने सर्व विभागांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. एप्रिल आणि मे महिन्यादरम्यान परिस्थिती अधिक कठीण असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने हे आदेश जारी केले आहेत. यामध्ये आता जुन्या योजनांच्या दुरुस्तीवर देखील भर दिला जाणार आहे. ग्रामीण भागातील अनेक पाणी पुरवठा योजना तांत्रिक कारणांमुळे रखडल्याचे चित्र होते. वीज पुरवठा खंडित होणे, मोटर जळणे किंवा पाईपलाईन बंद असल्यामुळे अनेक वेळा या योजना बंद पडतात. अशा सर्व बंद पडलेल्या योजना दुरुस्त करून पाणी पुरवठा पुन्हा सुरळीत ठेवण्यावर आता भर दिला जात आहे. ज्या गावांमध्ये आधीपासूनच असलेले पाणी स्रोत आटण्याची भीती आहे अशा गावांमध्ये पर्यायी व्यवस्था शोधण्याचे काम सुरू झाले आहे. त्याप्रमाणे कोणत्याही भागात पाणी टंचाईची तक्रार प्राप्त होताच उपाययोजना सुरू करण्याचे आदेश
प्रशासनामार्फत देण्यात आले आहे. धुळे जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता जयश्री सार्वे म्हणाल्या की आतापर्यंत पाणी टंचाईची परिस्थिती समाधानकारक आहे. कोणत्याही गावात अद्याप तीव्र समस्या उद्भवलेली नाही. खबरदारी म्हणून शिंदखेडा तालुक्यातील मेथी, कलमाडी, मांडळ आणि खुर्दे या 4 गावांमध्ये विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले होते. मित्रांनो, दरवर्षी जिल्ह्यात उन्हाळ्याच्या दरम्यान अनेक गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. अशा गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जातो. मात्र टँकरची खूप वेळेपर्यंत पाहावी लागणारी प्रतीक्षा, त्यामधील अनियमितता हे सर्व गोष्टी टाळण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने स्थानिक पातळीवर विहिरींचे अधिग्रहण केले आहे. पाणी पुरवठा सुरळीत करण्यावर प्राधान्य देण्यात येणार आहे. वाढती पाणी टंचाई आणि दुष्काळाच्या समस्येच्या अनुषंगावर आता या निर्णयामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण बातमी धुळे जिल्हा प्रशासनामार्फत पाणी टंचाईच्या अनुषंगावर घेण्यात आलेल्या निर्णयासंदर्भातील. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटते? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.